मोठी बातमी, पार्थ अजित पवार सही सलामते राजेंद्र मुठे चौकशी समितीच्या अहवालाचा हा निष्कर्ष आलेला आहे। चौकशीत पार्थवर दोषारोप नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। व्यवहार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यात होता। चौकशी समितीच्या अहवालाची सर्वप्रथम बातमी आपण फक्त जय महाराष्ट्र न्यूजवर पाहतोय। त्यामुळे सातत्याने पार्थ पवारवर या पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी विविध आरोप करण्यात आले होते। मुद्रांक शुल्कावरूनही मोठं रणकंदन माजल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता याच प्रकरणी मोठी अपडेट आपण पाहतोय। पार्थ अजित पवार सही सलामत आहे, कारण राजेंद्र मुठे चौकशी समितीच्या अहवालाचा निष्कर्ष हा समोर आलेला आहे। या चौकशीमध्ये पार्थवर दोषारोप नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। हा व्यवहार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यातला होता असा या अहवालामधून स्पष्ट होतंय। तर हा व्यवहार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यातला होता असं या अहवालातून सध्या स्पष्ट होतंय। चौकशी समितीच्या अहवालाची सर्वप्रथम बातमी आपण जय महाराष्ट्रवर पाहतोय। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या जोडल्या गेल्यात। अंजली जी, तुमचं स्वागत आपण पाहतोय। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता पार्थ पवार हे सही सलामत आहे असं अहवालातून स्पष्ट झालंय, काय प्रतिक्रिया द्याल? सही सलामत ते कुठच्याही अँगलने होणार नाहीत एवढी मी गॅरंटी देते तुम्हाला। आता कालचा जो हा मुठे समितीचा अहवाल आलाय त्याच्यात त्यांनी प्रत्येक गोष्टीत पार्थ पवारचं नाव घातलेलं नाहीये आणि ते कसं घालणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल मी आता एक 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। इतरही मला काही जे डॉक्युमेंट्स मिळालेत ते देखील मी आता 12 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उघड करणार आहे। पण काल जसं माध्यमांनी चालवलं ही कुठल्याही प्रकारची ना ही क्लीन चिट आहे ना त्यांना हे नाव आता फार काळ वगळता येणार आहे। तर त्याच्यावरची जी सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे ती मी आता माझ्या 12च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देणार आहे। अंजलीजी, मात्र आता या अहवालातून स्पष्ट होतंय की व्यवहार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यात होता। तुम्हाला असं वाटतं का की जाणून बुजून पार्थ पवार याचं नाव या सगळ्या प्रकरणातून वगळलं जातंय? आता हा जो व्यवहार होता तो शीतल तेजवानी आणि 272 लोक हे देणारे होते आणि घेणारी जी पार्टी होती त्याचं नाव अमेडिया एंटरप्राइजेस LLP होतं। याच्यात दिग्विजय पाटील हे काही जर सायनिंग अथॉरिटी होते, फक्त ज्यांना रेझोल्युशन पास करून साईन करण्याचे अधिकार दिले होते, त्यांना सेकंड पार्टी दाखवून जो खोटा FIR केला गेलाय त्याचा देखील आता पर्दाफाश करण्याची गरज आहे। आणि आताच्या घटनेला पार्थला पदोपदी वाचवण्याचा जो आता सरकार प्रयत्न करते ते हाणून पाडण्याचं काम आपण सगळे माध्यम आणि सामान्य जनता मिळून करणं गरजेचं आहे। निश्चित, धन्यवाद अंजलीजी आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही मोठी अपडेट समोर येते।